मैं चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों, चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। सचिन परफ्यूम हाऊस संघाकडून स्ट्राईकला असतील तालिब, प्रितेश स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील तालिब। गोलंदाजीची सुरुवात करतील सूर्यकांत। चांगला चेंडू, शॉट थर्डमॅन कडे विजय चेंडू अडवत आहेत। तालिब आडवा बॅटने चांगला फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे। तालिब या एकेरी धावेने आपलं खातं उघडतायत आणि धावसंख्या आता 2 वर गेलेली आहे। प्रितेश पाटील डावखरे फलंदाज स्ट्राईकला। इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक वेगवान धाव। पंचांच्या इशाऱ्याची वाट बघूया, लीग बाईटचा इशारा, अवांतर धाव, धाव संख्या 3 आणि आता स्ट्राईकला असतील तालिब, जे सरदार ऑडिओज चे सहसंचालक आहेत शाहिद यांच्या बरोबर। ओरपी चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, लॉंग ऑन कडे चेंडू जातोय। किरण यांनी चेंडू अडवलेला आहे। आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सूर्यकांत यांचं। सुनील रायसिंग हे सुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुनील, आपलं मनपूर्वक स्वागत। इम्प्रोवाइज केलेला आहे, चेंडू हवेत आणि बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू गेलेला आहे। 2 धावा मिळत आहेत। प्रितेश पाटील यांनी अल्टीपल्टी शॉट खेळलेला होता, 2च धावा मिळतील। पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा। सचिन परफ्यूम हाऊस या संघाची प्रथम फलंदाजी आहे।
मॅन फ्रॉम वडोदा गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर. तालिब तेलीने हा चेंडू उडवलेला आहे आणि सरळ अविनाश माळी यांनी झेल टिपलेला आहे. तालिब तेली कॉट अविनाश माळी बोल्ड मॅन फ्रॉम वडोदा गणेश पाटील. डॉक्टर हेमंत डावखुरे फलंदाज. संचालक मालती हॉस्पिटल. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडाद्वारे आयोजित चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी अंगलट आलेला दिसतोय. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल, नक्कीच मागितली जाईल. CPL सीझन 3 तिसरे पर्व अभूतपूर्व. तिसऱ्या पर्वाचे मुख्य प्रायोजक जीवन भाऊ चौधरी माजी गटनेता नगर परिषद चोपडा व नवजीवन सोलर चोपडा. ट्रॉफीचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील लोकनियुक्त नगराध्यक्षा नगर परिषद चोपडा. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील गिरिराज बिल्डर्स. बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. चेंडूचे प्रायोजक श्री रमेशभाई अग्रवाल सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅप प्रायोजक श्री सचिन काटे साईबाबा हॉस्पिटल. फलंदाज सुरक्षित असतील. पहिल्याच प्रयत्नात जर बेल्स उडवल्या असत्या अविनाश यांनी तर माझ्या मते फलंदाज बाद होते, परंतु दुसऱ्या प्रयत्नात थोडासा वेळ घेतला आणि फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित. माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस का बॉस या स्पर्धेतील प्रत्येक नाणेफेकीचे प्रायोजक संदीप पाटील सर संदीप इंग्लिश अकॅडमी. षटकारांचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स श्री दुमिल अग्रवाल. चौकारांचे प्रायोजक श्री चंद्रशेखर कोष्टी पुणेरी फ्राईज. विकेटचे प्रायोजक श्री चेतन विलास जगताप. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देविदास गोपाळ जाधव ओम इलेक्ट्रिकल्स. डगआउट प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक श्री सुनील पाटील वाळकी माजी जिल्हा परिषद सदस्य. श्री कुणाल भाऊ शिंदे संचालक हॉटेल कुणाल. फूड स्पॉन्सर्स श्री किशोर पाटील हॉटेल साई प्रसादम. स्पोर्टिंग पार्टनर प्रतीक जीवराजानी 77 स्पोर्ट्स. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. यूट्यूब स्पॉन्सर्स श्री अली असगर सैफी संचालक सैफी मशिनरी. सूर्यकांत पाटील आता गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत आणि सूर्यकांत यांचा सामना करतील प्रितेश. धावसंख्या दुहेरी आकड्यात पोहोचलेली आहे. 10 धावा 1 गडी बाद. तिसरे षटक सुरू आहे.
आपण बघत आहात जय हिंद क्रिकेट क्लब चोपडाद्वारे आयोजित चोपडा प्रीमियर लीग तिसरं पर्व. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. तर लाईव्ह व्हिजन या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. ऑन साइडला एक धाव लॉंग ऑनच्या दिशेला. डॉक्टर हेमंत आता स्ट्राईकला असतील. तर यूट्यूब लाईव्हचे प्रायोजक श्री अली असगर सैफी, सैफी मशिनरी. 27, 28 आणि 29 जानेवारी या दिवशी धनगर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा थरार चोपडावासियांना अनुभवायला मिळेल. पहिलं पर्व धनगर प्रीमियर लीग. धनगर समाजातील चोपडा तालुक्यातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा असेल आणि ही स्पर्धा अर्थात धनगर प्रीमियर लीग याच मैदानावर खेळवली जाणार आहे. आणि ही स्पर्धा सुद्धा आपल्याला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळेल, लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीवर. पुढे सरसावत मोठा फटका इनसाइड आउट, परंतु फटका फसलाय आणि झेल कव्हर क्षेत्रात टिपला गेलेला आहे. गणेश पाटील मॅन फ्रॉम वडोदरा यांनी चांगला झेल टिपलेला आहे. प्रितेश पाटील कॉट गणेश पाटील बोल्ड सूर्यकांत पाटील. तेज किरण राजपूत आता स्ट्राईकला आलेले. एक जबरदस्त फलंदाज म्हणून तेज किरण राजपूत यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केलेली. 3 षटकांची समाप्ती, 11 धावा, 2 गडी बाद. एलईडी स्पॉन्सर्स डॉक्टर केतकी वैभव पाटील गोदावरी फाउंडेशन. या स्पर्धेचे सहप्रायोजक डॉक्टर दीपक चौधरी परिश्रम हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर पाटील तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी, श्री सुमित अग्रवाल, श्री जुबैर मलिक मलिक पपिता, श्री मनोज पाटील, श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन. गणेश पाटील आता गोलंदाजी मार्कवर. चला वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. चला तर आमचा जो आवाज आपल्यापर्यंत येतोय त्यासाठी माध्यम म्हणून आपल्याला लाभलेले आहेत नॅशनल ऑडिओज आणि सरदार ऑडिओज. दरम्यान विकेटचं पतन सतीश करंकाळ मॅन फ्रॉम वेळोदा यांनी झेल टिपलेला आहे. प्रितेश पाटील कॉल्ड कॉट सतीश बोल्ड गणेश.
सचिन परफ्यूम हाऊस या संघाला आता एका भागीदारीची आवश्यकता आहे. फुल टॉस चेंडू पायावर आणि हा फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. आणि बऱ्याच वेळानंतर माझ्या मते या डावातला हा पहिला चौकार. नयन महाजन स्ट्राईकला असतील. पहिला चौकार टोलवलेला आहे नयनने. आणि यावेळेस मात्र हवाई फायर. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार आणि मिळतोय सीपीएल सीझन 3 चा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. एकवीस धावा 3 गडी बाद. 21 द लॉस ऑफ 3. गणेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील नयन महाजन. नॉन स्ट्राईकला असतील तेज किरण राजपूत. नवजीवन सोलर पॉवर प्रेझेंट चोपडा प्रीमियर लीग सीझन 3. जीवन भाऊ चौधरी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. फाईन लेगच्या दिशेने शॉर्ट फाईन लेग कडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. आणि तेज किरण राजपूत सारखा फलंदाज जर मैदानात फलंदाजीला उतरलेला आहे तर लगेच आपल्याला लवकरात लवकर अविनाश माळी गोलंदाजी मार्कवर दिसू शकतात. ओहो, स्टाइलिस्ट कॉपीबुक स्टाईल डिफेन्स. चार षटकांची समाप्ती. सचिन परफ्यूम हाऊस 22 धावा 3 गडी बाद. तालिब तेली बाद होणारे फलंदाज. त्यानंतर प्रितेश पाटील आणि डॉक्टर हेमंत पाटील हे 3 फलंदाज तंबूत परतलेले. चांगली गोलंदाजी आनंद चष्माघर या संघाकडून. या स्पर्धेतील पहिला खेळाडू अविनाश माळी ज्याने 5 विकेट्स हॉल 5 विकेट्स घेतलेल्या होत्या काल रात्रीच्या सामन्यात. एक जबरदस्त खेळाडू अविनाश माळी गोलंदाजी मार्कवर. ओ हो, राईट ऑन मनी. पहिला चेंडू सटीक लाईन आणि लेंथ रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता नयनचा. पुन्हा एकदा अविनाश माळी गोलंदाजी मार्कवर. ऑफ स्टंपच्या बाहेर अतिरिक्त उसळी घेताना दिसलेला आहे हा चेंडू. आनंद चष्माघर या संघाचे फ्रँचायझी ओनर आहेत गणेश सापनीर. आनंद चष्माघर. तर दुसरा संघ असेल सचिन परफ्यूम हाऊस. स्वप्नील महाजन हे या संघाचे फ्रँचायझी ओनर. फटका उंच आणि फसलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि झेल 2-3 अटेम्प्ट मध्ये का होईना घेतलेला आहे. लव यांनी चांगला झेल टिपलेला आहे आणि परतावं लागेल नयन महाजन यांना. नयन महाजन कॉट लव बोल्ड अविनाश माळी.
आणि ज्यांनी झेल टिपलेला आहे लव, हे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. 2-3 प्रयत्नात का होईना झेल टिपलेला आहे. फलंदाजाला तंबूत धाडलेलं आहे, पाठवलेलं आहे. आणि आता नवीन फलंदाज नयन महाजन बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज रुपेश महाजन, आता भूपेश महाजन स्ट्राईकला असतील. अविनाश माळी या संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजीची कामगिरी राहिलेली आहे. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने फक्त दिशा दाखवलेली आहे. बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर आणि एकेरी धावने भूपेश महाजन आपलं खातं उघडत आहेत. तेज किरण राजपूत यांच्यावर दारोमदार असेल. या फलंदाजाला जर कधी लय सापडली तर हा कुठल्याही गोलंदाजीच्या अटॅकचा विध्वंस करू शकतो. दोन सिनियर खेळाडू समोरासमोर. आता मात्र पारडं अविनाश माळीच जड ठरतंय. जबरदस्त गोलंदाजी. कालचा जो फॉर्म होता अविनाश माळीचा तो कुठेतरी त्याने कायम राखलेला आहे. आणि अविनाश माळी आणि तेज किरण राजपूत हे अतिशय जवळचे मित्र आहेत, परंतु आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. पाच षटकांची समाप्ती, 24 धावा, 4 गडी बाद. अष्टविनायक स्पोर्ट्स अकॅडमी या ठिकाणी चोपडा तालुक्यातील निवेदित तरुणांना मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे आणि त्या अष्टविनायक अकॅडमीचे मुख्य कोच आपण म्हणू शकतो किंवा मार्गदर्शक म्हणू शकतो. सध्या महसूल विभागात सेवा देतात असे आमचे लहान बंधू अरविंद जाधव आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा प्रीमियर लीग आयोजन समिती कॉमेंट्री बॉक्स तर्फे अरविंद जाधव आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे अरविंद. अरविंद जाधव आज आपला वाढदिवस साजरा करतायत. तर अरविंद यांना समस्त क्रिकेट प्रेमींतर्फे सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फुल टॉस चेंडू आणि तेज किरण राजपूतला फुल टॉस चेंडू आपण टाकू शकत नाही. आणि टाकलं की काय होतंय ते तेजूने दाखवून दिलेलं आहे. असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस गेंद नहीं डालनी चाहिए. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचलेली आहे. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेट सीमा रेषा पार. बिग बिग षटकार तेज किरण राजपूत. चंद्रशेखर पाटील यांचं स्वागत केलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार लगावलेले आहेत. चला, आनंद भारत गॅस ग्रुप चहाडी तर्फे मयूर सपकाळे हे नक्षत्र ज्वेलर्स संघाचे कर्णधार आहेत, त्यांचं अभिनंदन करण्यात येतंय. तिसरा षटकार येतोय का? आता 1 बाउन्स चौकार असेल आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज.
माजी सैनिक आहेत आणि सध्या आरोग्य विभागात सेवा देत असतात तेज किरण राजपूत. आणि तेज किरण राजपूत यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर जळगावच्या सागर पार्क मैदानावर एक सामना सुरू होता. 18 चेंडूंमध्ये 75 धावांची आवश्यकता होती. तेज किरण राजपूत फलंदाजीला होते आणि त्या धावा त्यांनी जमवलेल्या होत्या. आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता. एक चेंडू शिल्लक राखत त्यांनी विजय मिळवून दिलेला होता. तर जबरदस्त फटकेबाजीसाठी तेज किरण राजपूत यांना ओळखलं जातं आणि आता ते फटकेबाजी दाखवत आहेत. हो, यावेळेस ऑफटम कडे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेतलेली आहे आणि नक्कीच निराश असतील. त्यांना माहिती होतं की या चेंडूवर सुद्धा मोठा फटका ऑन होता. कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हर रिझनला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कड घेतलेली आहे. पुन्हा एकदा चंद्रशेखर आपल्या गोलंदाजी मार्कवर समोर असतील तेज किरण राजपूत. ओ, यावेळेस ड्रिफ्टिंग डाऊन द लेग. एक धाव पूर्ण केलेली आहे. बाईचा इशारा. स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक, नाशिक के आशिक मयूर सोनवणे सर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सर्वांचं मन मोहून घेतात. फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. यावेळेस मात्र भूपेश महाजन यावेळेस काउंटर अटॅक करताना. चला, असं म्हणतात की खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलता है. दुसऱ्या एंडला बघितलं की तेज किरण राजपूत हे मोठे मोठे फटके लगावत आहेत. तर एक फुलटॉस चेंडूवर भूपेश महाजन यांनी सुद्धा एक जबरदस्त फटका लगावलेला आहे आणि चेंडूला पाठवलेलं आहे सीमा रेषा पार. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स, नोवाल. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि या फ्री हिटवर पुरेपूर फायदा उचललेला आहे भूपेश महाजन. बॅक टू बॅक सिक्सेस लगावताना, फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेताना या षटकाराच्या मदतीने धावसंख्या अर्धशतक पार करते. 54 धावा, 54. हे या डावातलं सर्वात महागडं षटक ठरलेलं आहे. चंद्रशेखर पाटील यांचं 30 धावा या षटकात आलेल्या आहेत. चला, साईड स्क्रीन पासून दूर व्हायचंय. आयोजक मंडळी जर तिकडे असेल तर साईड स्क्रीन पासून दर्शकांना दूर करायचंय. विनोद कोळी हे कोळंब्यावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आनंद चष्मा घर वॉरियर्सच्या राकेश बाविस्कर आणि संघाला सपोर्ट करतायत. चला, आपलं स्वागत आहे विनोद कोळी. अविनाश माळी आणि तेज किरण राजपूत यांच्यामधलं बॅटल हे द्वंद्व बघण्यालायक असेल. दोन्ही परम मित्र मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळलेले आहेत. अनुभव दोन्हींच्या पाठीशी आहे, गाठीशी आहे आणि आता एकमेकांच्या समोर कसा पवित्रा घेतात ते बघावं लागेल. अविनाश माळी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील तेजू अर्थात तेज किरण राजपूत. आणि दोन्ही एकाच क्लबचे सदस्य आहेत, जय हिंद क्रिकेट क्लब, जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. हो, यावेळेस लोअर फुल टॉस पायावर, पायांना पकडण्याचा प्रयत्न होता, पायांवर अटॅक, डॉट बॉल. आतापर्यंत तरी या सामन्यामध्ये अविनाश माळी यांच्या गोलंदाजीचा वर चष्मा राहिलेला आहे. मागच्या षटकात केवळ एक धाव खर्च केलेली होती. आता मात्र भूपेश महाजन स्ट्राईकला असतील.
भूपेश महाजन 3 चेंडू 13 धावा आणि फुल टॉस. फटका फसलाय. धावा किती मिळत आहेत? एक धाव घेतलेली आहे आणि दुसऱ्या धाव पूर्ण करतील. मयूर गुजर अर्थात मयूर पाटील हे अंकलेश्वरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. फेअर डिलिव्हरी. वैध चेंडू. नो बॉल नसेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असतील अनुभवी अविनाश माळी. यावेळेस स्ट्राईकला असतील भूपेश महाजन. हो चांगला फटका ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझरला चेंडू जातोय. स्वीपर कव्हर धावतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान हा मिसफिल्डचा चौकार. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार. एकसष्ट धावा. सुरुवातीला संघर्ष करत होता आनंद. चष्मा घरच्या गोलंदाजासमोर सचिन परफ्यूम हाऊसचा संघ. यावेळेस मात्र आता वेगात धावा येत आहेत. वाईडचा इशारा. पंचांचे हात जमिनीला समांतर. याचा अर्थ एक धाव अवांतर. यावेळेस गतीत परिवर्तन आणि वन बाउन्स चौकार. स्विच हिट आणि चौकार. पुणेरी फ्राईज चौकार. डॉक्टर नितीन पाटील हे मध्य प्रदेशातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. डॉक्टर नितीन आपलं मनपूर्वक स्वागत. अविनाश माळी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका कव्हर क्षेत्रात. स्वीपर कव्हर. यावेळेस मात्र चेंडू अडवलेला आहे आणि थ्रो मध्ये पाहिजे तेवढी ताकद नव्हती. मैदान माझ्या मते जवळपास 50 मीटरचं आहे. चला कमिया आणि खामिया दोनों एक दूसरे को पता है या खेळाडूंच्या एकमेकांविषयी. यावेळेस मात्र तेज किरण राजपूतचा हा मोठा फटका फसलाय आणि यावेळेस अविनाश माळीने तेज किरण राजपूतला तंबूत परतवलेलं आहे. झेल टिपलेला आहे. मॅन फ्रॉम वेळोदा सतीश करंजकाळ यांनी. तेज किरण राजपूत कॉट. सतीश करंजकाळ बोल्ड अविनाश माळी. धावसंख्येकडे आता वळूया. 7 षटकांची समाप्ती. सचिन परफ्यूम हाऊस 67 धावा 5 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. लव सोनोने गोलंदाजी मार्कवर.
आणि भूपेश महाजन स्ट्राईकला. 7 चेंडू 24 धावांची जबरदस्त खेळी करतायत. उंच टोललेला फटका, एक संधी, मौका आणि झेल टिपलाय. चंद्रशेखर पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. भूपेश महाजन कॉट चंद्रशेखर पाटील, बोल्ड अतुल, माफ करा बोल्ड लव सोनवणे. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात लव सोनवणे. आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा गळाला लावलेला आहे. आणि आता स्वतः सचिन परफ्यूम हाऊसचे संचालक स्वप्नील महाजन स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला असतील जळगाव जिल्हा पोलीस दलातील अतुल मोरे. अक्रॉस द लाईन, इनसाइड एज. बोल्ड झालेले असं म्हणतायत, परंतु बघूया आता. नक्कीच बेल्स पडलेल्या दिसत आहेत. तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते. चला तर या ठिकाणी स्टंपला चाटून हा चेंडू गेलेला होता. बोल्ड झालेले आहेत फलंदाज आणि तिसऱ्या पंचांचा इशारा, OUT, आउट. लव सोनने ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतात का लव सोनने, बघूया. निलेश पावरा यांनी या चेंडूला उंचावरून टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते, झेल टिपला गेलेला होता, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर लगान झेलने हॅट्रिक हुकलेली आहे. 73 धावा. आणि दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक सुपरस्टार खेळाडू आमचे मित्र मदन पावरा, जे अगोदर जळगावला सेवा देत होते, आता चोपड्या येथे आहेत. एक उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत. बिलकुल, लव आणि अतुल हे सुद्धा पोलीस दलातले आहेत. चांगला फटका ऑन साइडला. चंद्रशेखर पाटील चेंडू अडवत आहेत. तर आता दोन पोलीस मित्रांमधलं बॅटल बघावं लागेल. अतुल मोरे स्ट्राईकला असतील तर लव सोनोने गोलंदाजी मार्कवर. दोन पोलीस आता समोरासमोर. शेवटचे दोन चेंडू, मोठे फटके येतील का? हो, यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. मदन पावरा, आपण आपला अमूल्य वेळ दिलेला आहे आपल्या मित्रांसाठी. आपलं खूप खूप आभार.
75 धावा या डावातला शेवटचा चेंडू. निलेश पावरा यांनी या चेंडूला उडवलेलं आहे. डीप मिड विकेट सीमा रेषेवर झेल टिपला गेलेला आहे. गणेश पाटील मॅन फ्रॉम वडोदरा यांनी झेल टिपलेला आहे. आठ षटकांच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 75 धावा केलेल्या आहेत आनंद चष्मा घर संघाने. आणि माफ करा, आनंद चष्मा घर या संघाला जिंकण्यासाठी लक्ष्य असेल 76 धावांचं. तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों, चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों, चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों, चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों, चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले।
चला तर या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे दिलीप पाटील विटनेरकर यांच्या हस्ते. श्रीनाथ प्राईड 11 विरुद्ध कृष्णा केला एजन्सीज या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेक झालेली आहे. दिलीप पाटील विटनेरकर यांच्या हस्ते. टॉस कबॉसचे प्रायोजक सचिन इंग्लिश अकॅडमी, सचिन पाटील सर. संदीप इंग्लिश अकॅडमी, संदीप पाटील सर या स्पर्धेचे टॉस कबॉसचे प्रायोजक. आनंद चष्माघर वॉरियर्स तर्फे स्ट्राईकला असतील गणेश पाटील मॅन फ्रॉम वडोदा. नॉन स्ट्राईकला असतील किरण भोई द मॅन फ्रॉम वेळोदे. आणि गोलंदाजीची सुरुवात करतील जितू. आणि पंचांचा इशारा लेट्स प्ले. शॉर्ट चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईडले खातं उघडतंय. अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजे एक धाव अवांतर. शॉर्ट चेंडू चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. पहिला चौकार पुणेरी फ्राईजचा पहिला चौकार. बॅटने येणारा पहिला मोठा फटका आणि खातं उघडतंय गणेश पाटील द मॅन फ्रॉम बडोदा यांचं. 5 धावा झालेल्या आहेत. पहिली अवांतर, दुसरी वर चौकार, तर एकच वैध चेंडू झालेला आहे आणि धावा मात्र 5. 76चं लक्ष्य आनंद चष्माघर या संघासमोर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जितू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चला वेळ वाचवायचा मित्रांनो. शॉर्ट चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार आणि मिळतोय सीपीएल सीझन 3 चा ब्रँडेड षटकार. चला गोलंदाजाची शैली या ठिकाणी चेक केली जाते. चला या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स आणि चौकारांचे प्रायोजक पुणेरी फ्राईज श्री चंद्रशेखर कोष्टी. आपण बघत आहात नवजीवन सोलर चोपडाद्वारे प्रायोजित चोपडा प्रीमियर लीग पर्व 3 ट्रॉफीचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील लोकनियुक्त नगराध्यक्षा नगर परिषद चोपडा. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील गिरिराज बिल्डर्स. बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. चेंडूंचे प्रायोजक श्री रमेश भाई अग्रवाल सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅपचे प्रायोजक डॉक्टर सचिन काटे साईबाबा हॉस्पिटल. स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन न्यू बापुटी हाऊस. अंपायरचे टी शर्ट्स श्री राकेश महाजन सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. तिसऱ्या पंचाकडे गोलंदाजाच्या शैलीबद्दल विचारणा केली जाते. टॉस का बॉस संदीप पाटील सर, संदीप अकॅडमी. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हर्निश एंटरप्राइजेस यांचा सुद्धा या टी शर्ट आणि स्लीव मध्ये मोठा सहभाग आहे. कृष्ण केला सप्लायर्स या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला गोलंदाज बदलले गेलेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर
आलेलेत. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज नयन. वाईडचा इशारा. तेरा धावा झालेल्या आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांचे हात जमिनीला समांतर. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जातात पंच मयूर सोनवणे सर. धावसंख्या 14. चला फ्री हिट कंटिन्यू असेल. शॉट चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळतीये. दोन चेंडू आणि 15 धावा. किरण भोई द मॅन फ्रॉम वेळोदे. किरण भोई आता फलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉलला पूल केलेलं आहे. यावेळेस गॅप भेटलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवत आहेत. मिडविकेट कडे गेलेला हा फटका चांगला फटका होता. एका धावेने किरण भोई यांनी आपलं खातं उघडलेलं आहे आणि धावसंख्या 16. लॉंग ऑफचा खेळाडू मिड ऑफ कडे धावतोय. मुज्जू लॉंग ऑफ वरून धावत जात या चेंडूला अडवतोय. दरम्यान धावसंख्या मात्र 17 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय आणि यावेळेस चौकार. शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूला तुम्हाला या ठिकाणी सोडणार नाहीये फलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू आणि फुलटॉस चेंडूंची फलंदाज वाट बघत असतात आणि शॉर्ट बॉल किंवा फुलटॉस चेंडू हे आमंत्रणाचं काम करतात. आ बैल मुझे मार, आस्क टू पनिश. तर या ठिकाणी शॉर्ट बॉल हे आमंत्रण असतं, फुलटॉस हे आमंत्रण असतं आणि ते फलंदाज दोन्ही हातांनी स्वीकारतात आणि त्याच्यावर मोठे मोठे फटके लगावतात. काही वेळेस फटका फसतो, फलंदाज सुद्धा बळी पडतो. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, संपर्क झालेला नाहीये. पहिलं षटक, पहिलं महागडं षटक 21 धावांचं, 21 विदाउट लॉस. आनंद चष्माघर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 76चं लक्ष असेल. विनोद कोळी कोळंब्यावरून लव सोनवणे यांचा सामना बघतायत. लव सोनवणे यांच्यावर या सामन्यात नजरा असतील. चला मित्रांनो, 70 पेक्षा जास्ती लोक युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी संपर्कात आहेत. तर आपण हा सामना कुठल्या गावावरून बघत आहात, आपला या स्पर्धेतला आवडता खेळाडू कोण आहे, आपल्याला काय वाटतं की कुठला संघ अंतिम फेरीपर्यंत मजल मारेल, कुठला खेळाडू मालिकावीर ठरेल, कुठला खेळाडू सर्वात जास्त विकेट्स घेईल, आपलं प्रेडिक्शन काय ते लवकरात लवकर युट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करा. चांगल्या प्रतिक्रियांना आम्ही नक्कीच वाचून दाखवण्याचा प्रयत्न करू. 42 चेंडू आणि 55 ची गरज.
मॅन फ्रॉम जळगाव पोलीस, पूर्वाश्रमीचे मुंबई पोलीस, अंमनेरचे रहिवासी अतुल मोरे हा आता गोलंदाजी मार्कवर. ओ चांगला फटका, गॅप मिळू शकलेले नाहीये. प्लेसमेंट टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट कुठेतरी चुकीचं. एक धाव मिळालेली आहे. मुंबईला असताना मोठ्या स्तरावर अतुल मोरे क्रिकेट खेळलेले आहेत. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, लोअर फुलटॉस, एक धाव मिळते. नॉन स्ट्राईकला असतील किरण भोई द मॅन फ्रॉम वेळोदे, आणि आता स्ट्राईकला असतील गणेश पाटील द मॅन फ्रॉम वडोदा. ओ यावेळेस संधी होती, वेगवान फटका होता, हवेत होता, एक संधी होती आणि ती संधी कुठेतरी गमावलेली आहे. पुन्हा एकदा तोच खेळाडू, निलेश पावरा, शॉर्ट कव्हर क्षेत्रात. धावसंख्या वाढते 23. ऑफस्टमच्या बाहेर वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव. चला, मिश्रण ग्रुप कडून प्रितेशला शुभेच्छा आलेल्या आहे आणि प्रितेशच्या बॉलिंगची मागणी सुद्धा या ठिकाणी केली जाते. पुढे सरसावत मोठा फटका, इनफिल्डला क्लिअर केलेला आहे, कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय, पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु ही रेस, ही शर्यत मात्र चेंडू जिंकतोय. डीप कव्हर, सीमारेषा पार, मिळतोय सीपीएल ब्रँडेड चौकार, पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार. यश सनेर हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले. ओ पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, षटक संपत आहे. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, 2 षटकांची समाप्ती, 28 धावा, बिनबाद 28. भूपेश महाजन आता गोलंदाजी मार्कवर.
चेंडू उंच, फटका फसलाय. ओहो हो, जबरदस्त कॅच. अतुल मोरेने जबरदस्त रनिंग कॅच घेतलेला आहे. किरण भोई कॉट अतुल मोरे. बोल्ड भूपेश महाजन. आणि या ठिकाणी पहिली विकेट आनंद चष्मा घर या संघाची पडलेली आहे. मॅन फ्रॉम वेळोदे किरणला परतावं लागेल. प्रदीप हे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले. महेंद्र महाजन आपलं सुद्धा स्वागत. चेंडू पुन्हा एकदा हवेत. यावेळेस नयन चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 28 धावा, 1 गडी बाद. ओ फुलर लेनचा चेंडू आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप. चांगला चेंडू गतीने बीट केलेला आहे. दीपक राजपूत आता स्ट्राईकला असतील. यावेळेस ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला टोलवलेला आहे वाईडिश लॉंग ऑफ कडे. चौकारासाठी 1 बाउन्स चौकार. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार. दीपक राजपूत यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळेस वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू जातोय सीमा पार. दीपक राजपूतच्या बॅट मधून मोठा प्रहार. अग्रवाल असोसिएट्स द्वारा प्रायोजित चोपडा प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 38. ओहो अलॉंग द कार्पेट. आणि चोपड्याचा हशीम आमला. जय हिंद क्रिकेट क्लबचा मुज्जू. मुज्जू चायनीज या नावाने फेमस. या चेंडूला अडवलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती. 39 धावा. 30 चेंडू आणि 37 ची गरज. चला डावखुरे मध्यम तेज गतीचे गोलंदाज डॉक्टर हेमंत पाटील आता गोलंदाजी मार्कवर.
डॉक्टर हेमंत पाटील. ओ फुलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला, चांगला फटका अलॉंग द कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला गेलेला आहे. कव्हर क्षेत्रातला क्षेत्ररक्षक या चेंडूला अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 40 धावा, 40, द लॉस ऑफ 1. दीपक राजपूत यांचा चांगला फटका होता आणि आता गणेश पाटील स्ट्राईकला असतील. पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिजनला, पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय. निलेश पावरा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 41 धावा झालेले आहेत. दीपक राजपूत आता स्ट्राईकला. आनंद चष्मा घरचे समर्थक दीपक कोळी, माफ करा विनोद कोळी, कोळंब्यावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस मात्र बनवून मारलेला आहे. जबरदस्त फटका, चेंडू जातोय फाईन लेग कडे, चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. प्रभाकर पाटील सर, संचालक साई अकॅडमी चोपडा, आपलं मनपूर्वक स्वागत. CPL आपलं मनापासून स्वागत करतंय. प्रभाकर पाटील सर. ओ काउस कॉर्नर आणि मिडविकेटच्या गॅपला भेदण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवत आहेत. मुज्जू चायनीज मिडविकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना. चार षटकांची समाप्ती, 46 धावा, एक गडी बाद, 24 चेंडू आणि 30 ची गरज. 24 बॉल अँड 30 रन्स टू विन. 7.50 या सरासरीने फलंदाजांना धावा कराव्या लागतील या सामन्याला जिंकण्यासाठी. ओ ओ ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू, चांगला चेंडू. भूपेश गोलंदाजी मार्कवर आणि दीपक राजपूत स्ट्राईकला असतील. 11 चेंडूत 17 धावा काढलेल्या आहेत दीपक यांनी. चला वाईडचा या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला तिसरे पंच बघतील की वाईड आहे किंवा नाही.
तिसऱ्या पंचांनी वाईडचा इशारा केलेला आहे. आता बघूया या पुढच्या चेंडूवर काय होतंय. 46 धावा. चला वाईड दिलेला आहे आणि एक अवांतर धाव. 46 नंतर 47 झालेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अतुल मोरेचं. एक जबरदस्त झेल सुद्धा अतुल मोरेने टिपलेला होता. रनिंग कॅच होता. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट रनिंग कॅच आपण त्या कॅचला म्हणू शकतो. 48 धावा झालेल्या आहेत. चला डेड बॉल, मृत चेंडू. आणि या चेंडूला आता पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केलं जाईल गोलंदाजाकडून. स्ट्राईकला असतील दीपक. स्ट्राईकला असतील गणेश. यावेळेस कव्हर क्षेत्रात टोलवलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर हेमंत यांचं. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आनंद चष्मा घर हा संघ. अतुल मोरे पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय अतुल मोरे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आनंद चष्मा घर या संघाच्या. अर्धशतकाचा फलकावर लागतंय. चांगला फटका. डॉक्टर हेमंत यांनी चेंडू अडवलेला आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. 51 धावा. 20 चेंडू आणि 25 ची गरज. दीपक राजपूतने या चेंडूला उडवलेला आहे आणि मुज्जूचा चांगला झेल. मुज्जू चायनीजचा चांगला झेल. वेल कॉट मुज्जू. दीपक राजपूत कॉट मुज्जू. बोल्ड भूपेश. आपल्यासोबत उपस्थित आहेत स्वामी स्टार 11 श्री संदीप ओली सर या संघाचे टीम ओनर. तर संदीप ओली सर आपलं CPL सीझन 3 आणि जय हिंद क्रिकेट क्लब तर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्री संदीप ओली सर. चला वेळ वाचवायचा मित्रांनो. लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. एकोणावीस चेंडू आणि 25 ची गरज. नवीन फलंदाज अनुभवी अविनाश माळी.
या षटकातला हा शेवटचा चेंडू. अविनाश माळी अनुभवी खेळाडू. ओ, पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने षटक संपलेला आहे. 5 षटकांची समाप्ती, 51 धावा, 2 गडी बाद, 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 8.33 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. ओ, चांगला चेंडू. गणेश पाटील स्ट्राईकला आहेत. 13 चेंडूत 20 धावा काढून खेळतायत. सलामीचे फलंदाज म्हणून मैदानात आलेले होते आणि गणेश सामना करतील नयन महाजन यांचा. वाईडचा इशारा आलेला आहे. 1 अवांतर धाव आणि धावसंख्या 52. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे. आणि सरदार साऊंडचे संचालक तालिब यांच्या हातून एक झेल सुटलेला आहे. तालिब तेली. चला, जितू शिंदे यांच्याकडून सुटलेला आहे वाटते झेल. चला, धाव संख्या आता पोहोचतीये 53 वर. यावेळेस चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे आणि चौकार जातोय. चौकार सुद्धा गेलेला आहे. पुणेरी फ्राईज ब्रँडेड चौकार आलेला आहे. अविनाश माळी. आणि या ठिकाणी जर झेल पकडला गेला असता तर माझ्या मते आनंद चष्मा घर हा संघ संकटात सापडला असता. आनंद चष्माघर वॉरियर्स 76 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आहे. 57 धावा. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकच धाव मिळते. एका धावेने धाव संख्या 58. 13 चेंडू आणि 18 ची गरज. चेंडू पुन्हा एकदा हवेत. नो मॅन्स लँड. गिरकी घेतोय. पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी पूर्ण करतील. सहा षटकांची समाप्ती. 60 धावा.
2 गडी बाद. आणि आता 12 चेंडू, 8च्या सरासरीने 16ची गरज. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने आता 11 चेंडू आणि 12ची गरज. वेलकम बाउंड्री. अविनाश माळीच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक पुणेरी फ्राईज, चंद्रशेखर कोष्टी. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. आणि आता समीकरण बॉल पर रन. 11 चेंडू 11 धावा. दबाव कुठेतरी आता गोलंदाजांवर असेल. जोरदार अपील. जोरदार अपील आणि या ठिकाणी रिव्ह्यू मागितला जातोय. यावेळेस फटका हवेत. एक संधी मुश्किल आहे. डॉक्टर हेमंत यांनी चेंडू अडवलेला आहे. परत करतील तोपर्यंत 2 धावा आरामात फलंदाज पूर्ण करतील आणि धाव संख्या 67 धावा. 9 मध्ये 9. 9 चेंडू 9ची गरज. चेंडू हवेत होता परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांपासून दूर. पुन्हा एकदा अतुल मोरे. हो, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. अडुसष्ट धावा. 8 चेंडू 8ची गरज. या ठिकाणी अतुल मोरे यांनी जर विकेट घेतली तर कहाणीत ट्विस्ट येऊ शकतं. मजा येऊ शकते या सामन्यात. ओहो, चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव. 7 चेंडू 7ची गरज. सचिन परफ्यूम हाऊस विरुद्ध आनंद चष्माघर वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान सीपीएल सीझन 3 चा हा सामना सुरू आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलेला आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. यष्टी रक्षकाकडे चेंडू परत करतोय. यष्टी रक्षक तेजकिरण राजपूत या चेंडूला गॅदर्ड करतोय. दरम्यान 1 धाव मिळते.
चला षटक संपलंय. 7 षटकांची समाप्ती, 70 धावा, 2 गडी बाद, शेवटचे 6 निर्णायक चेंडू आणि 6 धावांची गरज. चेंडू उंच आणि डॉक्टर हेमंत यांच्याकडून झेल सुटलेला आहे आणि अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल आहे किंवा नाही याबद्दल तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. हा चेंडू तिसऱ्या पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. अबोध वेस्ट हाईटचा हा नो बॉल. आणि आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 5 चेंडू आणि 3 ची गरज. आनंद चष्माघर हा संघ आता विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. तेजकिरण राजपूत अनुभवी. बघूया 5 चेंडू 3 धावा डिपेंड करतात का तेजकिरण राजपूत आणि त्यांचा संघ. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. यावेळेस तेजूने झेल टिपलेला आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलेला आहे. आणि आता स्कोर लेवल झालेला आहे. या ठिकाणावरून आनंद चष्माघरचा संघ हा सामना हरू शकत नाही. जिंकण्यासाठी 1 धाव. चला एकेरी धावेने स्मार्ट क्रिकेट खेळत 1 धाव मिळवलेली. गणेश पाटील हे सलामीला आलेले होते आणि फिनिशरची भूमिका बजावलेली आहे. तर गणेश पाटील यांनी निर्णायक धाव घेतलेली आहे आणि आनंद चष्माघर या संघाने हा सामना जिंकलेला आहे. 8 गडी राखून विजय मिळवलेला आहे शेवटच्या निर्णायक षटकात आणि या सामन्याचा हिरो ठरलेला आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कालचा 5 गडी बाद करणारा अविनाश माळी हा या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे. चला तर पुढच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. पुढचा सामना आता काही क्षणातच सुरू होईल. तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए।